जय भीम सगळ्यांना. हाय हॅलो गुड मॉर्निंग. बघा आज सकाळी म्हणजे आता शनिवार होता, तर शनिवारी मी काही भाजीचं आणलं नाही, तर चला म्हटलं काहीतरी बनवावं. तर सायंकाळी मी काबुली चणे टाकले होते भिजू, तर काबुली चण्याची भाजी बनवली, कारण की भाजीच्याला काहीच नव्हतं. तर तेल गरम केलं आणि कांदा टाकला, टमाटर टाकले, पण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची विसरली होती. तर टमाटर टाकल्यानंतर आणि एका कढईमध्ये का चणे आणि आलू उकडायला ठेवले. त्याच्यानंतर मीठ टाकलं, हिरोती, हळद, गरम मसाला हे सगळं मिक्स करून भाजीला तडका दिला. आणि त्याच्यानंतर मग चणे टाकले. तर चणे टाकल्यानंतर मग मला आठवण आलं की अद्रक लसूणचा पेस्ट नाही टाकला, तर मग तो टाकला शेवटी. तर त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर छानपैकी मस्त रस्सेवाली भाजी बनवली, बढिया काबुली चण्याची. छान बनली होती. तर म्हटलं चला काय बनवावं. तर मग तसे तर काळ्या चण्यासोबत पोहे छान वाटतात, पण मी काबुली चणे बनवली होती आणि एकाकडे चहा बनवला होता. तर काळ्या चण्याची भाजी छान वाटते पोह्यासोबत, पण ते काही बनवले नाही मी. तर म्हटलं चला तर पोहा बनवूया. तर पोहा बनवायला सुरुवात केली आणि एकीकडे मस्तपैकी चहा झाला कडक. तर तेल टाकलं, कांदा मिरच्या, आधी तर शेंगदाणे तळून काढले आणि गोडणी, कांदे, मिरची, हळद आणि मीठ, पोहा टाकला. ते तर पोहा तर सगळ्यालाच बनवता येते, पण मी असं सहजपणे दाखवलं की आज काय बनवत आहे स्पेशल म्हणून. तर त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी चणा पोहा खाल्ला. पण काळ्या चण्यासोबत टेस्ट वेगळीच असते बरं, काबुली चण्यापेक्षा. त्याच्यानंतर हे भटुरे बनवले. भटुरे का असे साधे सिंपल्सच बनवले होते मी. तर त्याच्यामध्ये दही, मीठ आणि मैदा अशी मिक्स करून मी भटुरे बनवले होते, पण छान बनले होते. फुगले वगैरे की छान. पण कसं असते ना, हर एक सामग्री बरोबर राहिली तर कोणतीही वस्तू बनवायला छान वाटते. पण थोडं बहुत बनवलं होतं मी, छान मस्तपैकी फुगले होते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.